गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर देसाई. आज आपण मुतखड्याबद्दल, किडनी स्टोनबद्दल बोलणार आहे. उन्हाळा वाढतोय त्यामुळे मुतखड्याचे खूप पेशंट होत आहेत. पाणी कमी पिणे हे महत्त्वाचं कारण आहे. त्याच्याबरोबरच कोबी, फ्लावर आणि वांग, स्पेशली वांग, याच्यामुळं ऑक्झॅलेटचे खडे जास्त होतात. त्यानंतर मटण किंवा चिकन याचं प्रमाण जास्त असेल तरी पण त्रास होतो. युरिनला जास्त वेळ थांबवणं याच्यामुळे पण त्रास वाढतो. तर मुतखड्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत. बऱ्याच प्रमाणात किडनी स्टोन्स हे कॅल्शियम ऑक्झॅलेट, कॅल्शियम फॉस्फेट, युरिक ॲसिड, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन्स हे खूप दुखतात, खूप त्रास देतात. केव्हा केव्हा रक्तसुद्धा येतं. याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत. काही ठराविक औषधं म्हणाल तर लायकोपोडियमसारखं औषध आहे. त्यानंतर बेलाडोना पेन किलर, त्यानंतर कोलोसिन, मॅकफॉस, टॅबॅकम जर युरेटरमध्ये असलेल्या स्टोन्ससाठी सुद्धा चालते. अशी खूप औषधं आहेत. तर होमिओपॅथिक औषधं वापरा आणि मुतखड्यापासून स्वतःला सुटका करा, त्याच्यातून मुक्त व्हा. मुतखड्यासाठी जर होमिओपॅथिक औषधं घेतली तर एकतरी खडा पडतो आणि परत होत सुद्धा नाही, म्हणजे होऊ नये म्हणून सुद्धा ही औषधं काम करतात. बरीच मदर टिंक्चर याच्यात वापरली जातात. तर पेशंटनुसार ही औषधं बदलली जातात. माणसाचा स्वभाव, सवयी आणि त्याच्या शरीरानुसार औषधात बदल केला जातो. एसबेलची औषधं खूप चांगली चालतात. तर काही त्रास असेल तर भेट द्या डॉक्टर देसाई, पलूस. थँक्यू.